दादांची राष्ट्रवादी आता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरते। राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीमध्ये निवडणूक लढवणार आहे। दिल्लीच्या रणनीतीच्या संदर्भात प्रफुल्ल पटेलांनी थेटच सांगून टाकलंय, राष्ट्रवादी काँग्रेसच दिल्ली विधानसभेत आता खातं उघडण्याची शक्यता आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, दादांची राष्ट्रवादी आता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील उतरते। निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असून दिल्लीच्या रणनीतीच्या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचं दिल्ली विधानसभेत खातं उघडणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर पटेल यांच्याकडनं दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले। त्यामुळे आता दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने हा सामना आता पाहायला मिळेल हे महत्त्वाचं आहे, कारण पटेल यांच्याकडनं दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आलेली। आता कोणते कोणते उमेदवार दिले जातात आणि कशा पद्धतीची रणनीती या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात ठरवली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। वीरेंद्र सिंह जी के नेतृत्व में हमारी ये पार्टी का दिल्ली का जो एक सिलसिला है, इसको हम आगे बढ़ाएंगे और मुझे विश्वास है कि जो उत्साह हमारे पार्टी के, हमारे कार्यकर्ताओं में, हमारे नेताओं में है, दिल्ली में भी हम जरूर खाता खोलेंगे और हम सफलता की ओर आगे बढ़ेंगे। पुढची बातमी पाहूयात। अॅट्रॉसिटीच्या प्रकरणी नवाब मलिकांना दिलासा मिळत नाहीये। प्रकरणाच्या तपासाचा तपशील सादर करा। उच्च न्यायालयाने आता पोलिसांना आदेश दिले, तर 12 डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीच्या वेळी तपशील सादर करण्याचे आदेश देण्यात आले। केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्या तक्रारीच्या आधारे मलिक यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोरेगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा केल्या जाणाऱ्या तपासाबाबत वानखेडे यांनी प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।